छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटामुळे इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. या सिनेमाने मराठा साम्राज्याच्या शौर्यगाथेची आठवण करून दिली असून यात मुघल सम्राट औरंगजेब याच्याही उल्लेखाला महत्त्व आहे. औरंगजेबाने मराठ्यांच्या सत्तेला संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी त्याच्या या योजनेला कधीच यशस्वी होऊ दिले नाही. मात्र औरंगजेब ज्या महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत होता त्यालाच मरणानंतर याच भूमीत दफन करण्यात आलं. दिल्लीऐवजी महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर का बांधली गेली या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. मुघल सम्राट औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील खुलताबाद येथे आहे. संभाजीनगर शहरापासून जवळ असलेल्या या ठिकाणी त्याच्या इच्छेनुसार त्याला दफन करण्यात आलं. ऐतिहासिक नोंदीनुसार औरंगजेबाने आपल्या मृत्यूपूर्वी एक मृत्यूपत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्याने त्याच्या इच्छा स्पष्टपणे नमूद केल्या होत्या. माझ्या मृत्यूनंतर कोणताही मोठा समारंभ होऊ नये, कोणताही संगीत किंवा शोकसभा आयोजित करू नये, माझ्या कबरीवर कोणतीही भव्य वास्तू उभारली जाऊ नये, माझी कबर साध्या चौथऱ्याप्रमाणे उघड्या जागेत असावी, कुठलीही सावली माझ्या कबरीवर पडू नये, असं त्यानं म्हटलं होतं. याच इच्छेनुसार खुलताबाद येथे त्याची अत्यंत साध्या पद्धतीने कबर बांधण्यात आली. आजही या कबरीवर कोणतीही भव्य इमारत नाही. औरंगजेबाचा जन्म 1618 मध्ये झाला आणि त्याचा मृत्यू 1707 मध्ये झाला. संभाजीनगर शहराशी त्याचा विशेष संबंध होता. 1636 ते 1644 या काळात औरंगजेब येथे सुभेदार होता. सुरुवातीला त्याला दौलताबाद हा प्रदेश प्रशासकीय केंद्र म्हणून देण्यात आला होता. मात्र त्याला औरंगाबाद अधिक आवडल्याने त्याने तो बदलून घेतला. औरंगजेबाने आपल्या कार्यकाळात मराठ्यांना संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांवर त्याने अमानुष अत्याचार केले आणि त्यांना हालहाल करून ठार मारलं. हा प्रसंग प्रत्येक मराठा हृदयात कोरला गेला आहे. आज खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरील दगडावर त्याचं पूर्ण नाव अब्दुल मुझफ्फर मोहिद्दीन औरंगजेब आलमगीर असं लिहिलं आहे. या ठिकाणी कोणतीही मोठी वास्तू नाही, केवळ साध्या चौथऱ्यासारखी कबर आहे. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास उलगडला जात असताना औरंगजेबाबद्दल चर्चा रंगत आहे. संभाजी महाराजांना झालेला अमानुष छळ आणि त्यांचं बलिदान हे मराठा इतिहासातील सर्वात वेदनादायी आणि गौरवशाली क्षण आहे. त्यामुळे हा इतिहास आजही प्रत्येक मराठा हृदयात जिवंत आहे. मित्रांनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की मला कळवा आणि कमेंटमध्ये छत्रपती संभाजी महाराज की जय लिहायला अजिबात विसरू नका. भेटूया एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.